मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. जेजुरी गडावर गुरव समाजाचा एल्गार. मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनाची दिली आहे हाक. मंदिर संस्कृतीचे उपासक असलेल्या भारतीय गुरव समाज बांधवांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मोठा एल्गार पुकारला आहे. या मागण्यांसाठी दिनांक 17 मंगळवारी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर गुरव समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. खंडोबा देवाचे दर्शन घेऊन महाभिषेक करण्यात आला आणि खंडोबाचे पवित्र तलवार म्हणजेच महाखंडा हाती घेत आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला. भारतीय गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. तसेच पिंपरी चिंचवडचे नगरसेवक शीतल शिंदे, जेजुरीचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई आणि संभाजीनगरच्या नगरसेविका अर्चनाताई निळकंठ यांच्या उपस्थितीत आंदोलनाची घोषणा करण्यात आली. यावेळी जय गुरवच्या घोषणानं परिसर दणाणून गेला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या मनीषाताई पांडे, डॉक्टर मीनाक्षी पुजारी, सदानंद बारभाई, भाग्यश्री भालेराव, डॉक्टर रंगनाथ गुरव, ज्योती क्षीरसागर, माधव बारबाई, ऋषिकेश सातबाई, भाग्यश्री बारबाई आणि महेश अगलाल या मान्यवरांसह राज्याबाहेर विविध गुरव संघटनेचे प्रतिनिधी या संख्येने उपस्थित होते. मुंबईतील आंदोलनात गुरव समाजाचे प्रलंबित प्रश्न शासनापुढे मांडले जाणार आहेत. यामध्ये राज्यातील मंदिरांमध्ये ट्रस्टी मंडळीत गुरव समाजाला 50% प्रतिनिधित्व देणे, देवसंस्थांच्या जमिनीच्या प्रकरणात वर्ग 3 वतन खालसा करणे, जमिनीचा फेरसर्वे करणे, बेकायदेशीर हस्तांतर रद्द करणे, मूळ सनदधारकांना ताबा देणे, बेकायदेशीर कुळे हटवणे, सार्वजनिक कामासाठी घेतलेल्या जमिनीचा योग्य मोबदला देणे, तसेच वारसा नोंद प्रक्रिया सुरू करणे अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. दरम्यान जेजुरीच्या खंडोबा गडावर नेहमीच राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र यावेळी राज्यासह राज्यभरून आलेल्या गुरव समाजाच्या कार्यकर्त्यांमुळे मंदिर परिसर गजबजून गेला होता. शेकडो वर्षाची मंदिर सेवा परंपरा जपणाऱ्या गुरव समाजाला शासनाने न्याय न दिल्यास शेकडो तुताऱ्या घेऊन पुन्हा एकदा आझाद मैदानावर एल्गार पुकारला जाईल असा इशारा डॉक्टर रंगनाथ गुरव यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, जेजुरी. अखिल गुरव समाज संघटना राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महिला संघटना कार्यरत आहे. आणि या संघटनेच्या ह्याच्यामध्ये अखिल गुरव समाज संघटनेमध्ये कसा महिलांचा सहभाग हा आपल्याला दिवसेंदिवस वाढवता येईल. महिलांचा सहभाग आला म्हणजे कुटुंबाचा सहभाग आला आणि नाना परीने ह्या ह्याच्यामध्ये संघटनेमध्ये आपण जे गुरव पुजाऱ्यांसाठी किंवा आपल्या गुरव बांधवांसाठी ज्या पद्धतीची आंदोलनं, धरणे आंदोलनं असतील किंवा मोर्चे असतील किंवा आपण निवेदनं देतो, मंत्रिमंडळामध्ये आपण बैठका आयोजित करतो आणि आपल्या मागण्यांचं जे काही मागणी असेल आपल्या त्या शासन दरबारी कायमस्वरूपी आपण प्रस्तावित करत असतो किंवा वेगळ्या याच्यामध्ये मांडत असतो. आपण हा सातत्याने हा प्रयत्न करतो. त्याला आमच्या महिला भगिनी सगळ्यांचा सातत्याने पाठिंबा असतो, त्यांचा सहभाग असतो आणि हा सहभाग तळागाळातील महिलांनी आपला नोंदवावा आणि ह्या संघटनेमध्ये सामील व्हावं. 17 तारखेला जे आपलं आंदोलन आहे या आंदोलनामध्ये मी माझ्या महिला भगिनी ज्या आहेत त्या महिला भगिनींना असं आवाहन करते की त्यांनी त्या आंदोलनामध्ये सहकुटुंब सहभागी व्हावं आणि आपला आंदोलनाला पाठिंबा दर्शवावा. आजच्या या अखिल गुरव समाज बांधवांच्या वतीने आज जो काही सन्मान सोहळा ठेवलेला आहे त्यासाठी आज आम्ही जेजुरी गडावर आज आमच्या देवाला साकडं घालण्यासाठी इथं सर्व महिला भगिनी इथं जमा झालेलो आहोत आणि खरोखरच अतिशय आनंद वाटतो आहे. आज महिला भगिनी भरपूर मोठ्या संख्येने इथं आलेल्या आहेत. आज पाहिलं तर समाजात मला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सर्व क्षेत्रात महिला ही फार मोठ्या प्रमाणात सगळ्या क्षेत्रात झळकते. तसं आमच्या समाजातल्या पण भरपूर काही महिला आज खूप काही मोठ्या पदावर आहेत. काही इथं नगरसेविका आहेत, मी स्वतः माझी नगरसेविका आहे.
काही त्यांनी प्रत्येक आता आमच्या समाजाच्या जो काही समाजाचा आमच्या समाजाने व्यासपीठ दिलं आहे त्या व्यासपीठावर भरपूर काही महिला कार्यरत आहेत. त्यांना खूप मोठ्या प्रमाणात ते अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात. मग अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, महिला आघाडी असतील, म्हणजे त्यांनी खरोखरच आपण म्हणाल तर आमचा समाज संपूर्ण देशभरात विखुरलेला आहे, तरीसुद्धा महिलांचं कार्य फार मोठं आहे. आणि खरोखरच मी अभिमानाने सांगते, निश्चितपणे आज जे काय आम्ही आता 17 तारखेला आंदोलनाला सामोरं जाणार आहोत त्या आंदोलनात निश्चितपणे महिलांची संख्या जास्त असेल. आणि आमच्या महिला भगिनी तर इथून पुढे सुद्धा आम्ही जे काय आमचं आंदोलन आहे, आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आमचे राज्याचे पंतप्रधान असतील, नरेंद्रसाहेब मोदी असतील किंवा मुख्यमंत्री आपले देवाभाऊ असतील, ते निश्चितपणे आमच्या मागण्यांचा विचार करतील. जय गुरु. आज जेजुरी नगरीमध्ये महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम सर्वांचं या नगरीमध्ये स्वागत करतो. दिनांक 17 मार्च रोजी मुंबई येथे आझाद मैदान गुरव समाजाचं धरणे आंदोलन कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हिंदू धर्मामध्ये गुरव समाजाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या समाजानं सातत्यानं गावामध्ये मंदिराची पूजा अर्चा असेल, स्वच्छता असेल करण्याचं काम केलं, तोच समाज ज्या समाजानं देवाला उजेडात आणलं त्या समाजात स्वतःचं अस्तित्व अंधारात सापडतोय. गेली 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झालं, अनेक प्रश्न गुरव समाजाचे हे प्रलंबित आहेत. प्रलंबित मागण्यांसाठी 17 मार्च रोजी आज जेजुरीतून एक एल्गार जाहीर करीत आहोत आणि एक भव्य आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावरती या सरकारला जागे करण्यासाठी गुरव समाजानं आयोजित केलं आहे. सकल गुरव समाजाला मी एक विनंती करतो की आपले सगळे मतभेद पोटभेद बाजूला ठेवून गुरव समाजाच्या न्याय्य हक्क मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची आज काळाची गरज आहे. राज्यामध्ये आणि देशामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांना विनंती करतो की ज्या गुरव समाजानं सातत्यानं हिंदुत्वाला साथ दिली, हिंदुत्वाचं गावामध्ये हिंदुत्व जोपासण्याचं काम केलं, त्या समाजाला आपण न्याय द्यावा. इक्वॅलिटी बिफोर द लॉ या प्रिन्सिपलनुसार जसं पाटील वतन खालसा केलं, जसं कुलकर्णी वतन खालसा केलं, तसं इनाम वर्ग 3च्या जमिनी खालसा करून या गुरव समाजाला आणि पुजारी वर्गाला देण्याची मी विनंती करतो. संस्कृती उपासक म्हणून जेजुरीच्याच नव्हे तर अखंड महाराष्ट्राच्या गुरव समाजाला ओळखलं जातं. गुरव समाजाचे विविध चेहरे आध्यात्मिक धार्मिक संस्कृतीला धरून असतात, परंतु आजची शासनाची धोरण आणि नीती पाहता हा समाज अंधारातच आहे आणि या समाजाला आता प्रकाशाची वाट अपेक्षित आहे. निश्चितच आज आधुनिक जगामध्ये पाहिलं तर गुरव समाजाने जो धार्मिक मंदिर संस्कृतीचा पाया रचलेला आहे तो संपूर्ण जगभर जात आहे, परंतु या समाजाकडे लक्ष कोण देणार? या समाजाच्या समस्यांकडे कोण पाहणार? निश्चितच अंतर्गत समाजाच्या अडचणी समाजाचे विषय मांडणारी ही संघटना आज जेजुरीत येऊन खंडोबासमोर एल्गार पुकारत आहे. या एल्गारचा शासनापर्यंत आवाज पोहोचू शकेल असा विश्वास आपण व्यक्त करूया. मी प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, जेजुरी.